मित्रांनो, आज अपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी दुशाचं मैदान पार पडलं आणि त्या दुशाच्या मैदानामध्ये आज फायनल मध्ये 6 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत. आपल्या सोबत तो नंदी आहे, त्या नंदीचे मालक आहेत आणि सुट्टी मेकर आहेत, त्यांचे सहकारी आहेत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव कमलेश शामराव गोडसे, डोळेगाव, डोळेगाव तालुका सातारा जिल्हा सातारा. सातारा. आपल्या नंदीचं नाव सांगा. नंदीचं नाव माहीर आहे. माहेर. हा. काय वय आता माहेरचं? माहीरचं आता 4.5 वर्षाचा आहे. 4.5 वर्षाचा आहे. आज अपशिंगच्या मैदानामध्ये कोण होतं याचा जो माहेर सोबत पायरा कोण होता? माहीर सोबत भया पहिलवान सातारा यांचा खोंड होता. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव हे टग्या. टाग्या. बरं. टग्या आणि माहेर ही जोडी आज जोडी आज पळाली. पळाली. काय सांगाल, हा पैरा कधी जुळाला होता? हा पैरा अक्षरशः माझं एकतर म्हणणं नाहीच होतं, कारण मी काल बाहेर होतो. भुया पहिलवान जास्त फोर्स केल्यामुळे हा पहिला रात्री झाला बरं. आणि आज सकाळी आम्ही इथं पळायला आलो. बरं, म्हणजे सकाळीच पायरा, रात्री पायरा झाला आणि सकाळी आला. रात्री मी मुंबईलाच होतो. हा. मी गाडीतच होतो. हा. मी मुंबईवरून रात्री आलो आणि सकाळी तर नियोजन आमचं रात्री झालं. कशी गाडी पळाली? गाडी छान पळाली, गाडीचा काही विषय नाही. गाडी शेवटच्या गटात पळाली, तिसऱ्या सीमेत लगेच गाडी पळाली, 40व्या गटात पळाली आणि शेवटच्या सीमेत लगेच गाडी पळाली. गाडीला स्पीड कसं होतं? स्पीड भरपूर आहे, दोन्ही वासरं बैल छान पळतात. गटाला कुठल्या तासामध्ये गाडी होती? गटाला 3 नंबर तासाला होती. 3 नंबर तासाला कसा काढला? गट कसा काढला? गट सुट्टाच काढला, काय नाही अडचण गाडी. मग सेमीला कुठलं तास होतं? सीमेला 5 नंबर तास होता. तिथे बी काय नाही निकाल घेतला. गट काढला, सेमी काढला, फायनलला काय मनामध्ये धाकधूक चाललेली का? शेवटी फक्त प्रत्येक मालक जाय तो गुलालाच्या अपेक्षेने येतो, गुलालाच महत्वाचा असतो. आणि आज गुलाल तुमचा 6 नंबर जरी आला असले तरी महत्वाचा गुलाल त्यानं दिलाय तुमच्या माहेरनं आणि टग्यानं. काय सांगाल, माहेरचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य त्याचं काय, ते दोन्ही खाली थांब पळतो बाहेरनं. बैलाचं काय अडचण नाही. बैल शहाणा, बैल पळणारा बैल, वासरं घेऊन पळतो. ओपनच्या मैदानाला बैल पळतो, काय अडचण नाही बैलाची. एक गुरुच म्हणावं लागेल. हो 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 हो. लहानापासून त्याला सवय म्हणजे चांगलीच आहे. त्याची थोडीशी आता इतिहास थोडासा लोकांना सांगा. थोडासा इतिहास कसा आहे, आपण काय जास्त मोठे लोक नाहीये, त्यामुळे आपलं कसं होतंय, आर्थिक परिस्थितीमुळे जरा पायऱ्या वाचून जरा आपण माग आहे. धमक आहे, बैलाची धमक आहे. फक्त काय होतं, पैरे चांगल्या कोणाला मागितलं की जरा व्हायचं थोडं इकडे तिकडे होतं. बरोबर आहे, तेवढंच आहे, बाकी काय नाही. आणि आता तुम्ही म्हणजे जास्त स्पीड कुठं आहे आपल्या माहिती? जास्त स्पीड त्याला दोन्ही खाली स्पीड त्याला जास्त आहे. उजवीने बी तेवढंच आहे, डावीने बी तेवढं. काय नाही तसं नाही. काय बैल हा स्टार्ट टू एंड पळतो. एंड असं नाही की खाली पळणार पुढे नाही, असं काय नाही. बरोबर, म्हणजे अशी ह्याची खासियत आहे, स्टार्ट टू एंड. तसा बैल पळेल तसं त्याला. आणि असं त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, तुमचं रान 700 असू द्या, 750 असू द्या, 800 असू द्या, 850 असू द्या, जेवढं रान असेल तेवढं ते पळणार. ठीक आहे. चांगली कामगिरी केली आजच्या मैदानामध्ये आणि अशीच कामगिरी प्रत्येक मैदानामध्ये तुमच्या माहेरने करावी हीच आमच्याकडून अपेक्षा आहे. हा आमचा सुट्टी मेकर. नाव सांगा तुमचं? बाबूराव एक नंबर. कसा सुट्टीला कशी थांबते गाडी? सुट्टीला उभा आहे 1 नंबर. बर. लय उशीर, जरा जास्त उशीर जर थांबला तर मग